नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी विषय भूगोल प्रकरण 3 पृथ्वीगोल नकाशा तुलना आणि क्षेत्रभेद की अगदी अशा या प्रकरणाचा विचार आज आपण या ठिकाणी करणार आहोत। तर पहा विद्यार्थी मित्रांनो की अगदी पृथ्वीगोल नकाशा यांची तुलना आपल्याला या ठिकाणी आज प्रामुख्याने पाहायचे आहे की अगदी त्याचप्रमाणे क्षेत्रभेटीचाही विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे। पहा आणि मग आज आपल्याला पृथ्वीगोल आणि नकाशा यामधील जो काही फरक आहे हा फरक आपल्याला प्रामुख्याने या ठिकाणी करायचा आहे की अगदी पृथ्वीगोलावरती अक्षवृत्त आणि रेखावृत्त कशा प्रकारे काढली जातात आणि त्यावरून स्थान निश्चिती कशा प्रकारे केली जाते हे आपण पाठीमागच्या पाठामध्ये शिकलेलो आहोत। आणि त्यामुळं आपल्याला या पाठामध्ये पृथ्वीगोल आणि नकाशा यांच्यामधील असणारा जो काही फरक आहे की हा फरक आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचा आहे। पहा तर पहा विद्यार्थी मित्रांनो की अगदी आपल्याला खाली जगाचा जो काही नकाशा आहे तर हा नकाशा या ठिकाणी दिलेला आहे। त्याचप्रमाणे भारताचाही नकाशा या ठिकाणी दिलेला आहे आणि जो पृथ्वीगोल आहे की असे हे तीनही जे साधनं आहे की या साधनांचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे आणि अगदी खाली दिलेले जे प्रश्न आहे की अशा या प्रश्नांची उत्तरं आपल्याला आपल्या वहीमध्ये लिहून काढायची आहेत। पहा तर पहा की अगदी पहिला प्रश्न यामध्ये आहे की आपल्याला या ठिकाणी 3 ज्या गोष्टी आहेत त्या 3 गोष्टी दिलेल्या आहेत। एक जगाचा नकाशा आहे पहा आपल्यापुढे दिलेला आहे। त्यानंतर जर आपण पाहिलं तर भारताचा नकाशा आणि पृथ्वीगोल हे आपल्याला या ठिकाणी दिसून येईल। पहा आणि त्यावरून आपल्याला हे जे काही प्रश्न आहेत तर हे प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहे। या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या ठिकाणी वहीमध्ये लिहायची आहेत। पहा तर पहा विद्यार्थी मित्रांनो पहिला प्रश्न आहे की कोणते साधन सपाट आहे। पहा की जर आपण पाहिलं की आपण शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नकाशे पाहत असतो। मग यामध्ये जगाचा असेल, भारताचा असेल, महाराष्ट्राचा असेल, एखाद्या जिल्ह्याचा असेल, तालुक्याचा असेल किंवा गावाचा असेल, हे नकाशे आपण पाहत असताना की अगदी हे नकाशे जर आपण पाहिले तर ते अगदी सपाट पृष्ठभागावरती आपल्याला ते आढळून येतात। आणि त्यामुळं यामधील साधन जर आपण पाहिलं तर कोणतं साधन सपाट आहे तर जगाचा नकाशा आणि भारताचा जो नकाशा आहे हा आपल्याला सपाट अशा स्वरूपामध्ये दिसून येईल। पहा यानंतर पुढचा प्रश्न आहे की कोणते साधन गोलाकार आहे। तर पहा की जसं आपण पाहतो की जो पृथ्वीगोल आहे की अगदी नावाप्रमाणे हा जो पृथ्वीगोल आहे, गोल म्हटलं की अगदी तो गोलाकार अशा स्वरूपामध्ये आपल्याला पृथ्वीचा जो काही गोल आहे तो गोल आपण शाळेमध्ये पाहत असतो। पहा आणि त्यामुळं पृथ्वीगोल हे जे साधन आहे की हे साधन गोलाकार आहे असं आपल्याला सांगता येईल। पहा यानंतर पहा की कोणत्या साधनामुळे तुम्ही पृथ्वीचे पूर्ण क्षेत्र एकाच वेळी पाहू शकता। की जर आपण पाहिलं तर पृथ्वीचं पूर्णपणे जे क्षेत्र आहे ते एकाच वेळी जर आपल्याला पाहायचं असेल तर यामध्ये पहा की अगदी जो नकाशा आहे की या नकाशाच्या साधनाद्वारे आपण संपूर्ण जग एकाच वेळी आपण दृष्टिक्षेपामध्ये पाहू शकतो। पहा त्यानंतर पहा कोणत्या साधनाने पृथ्वीची एका वेळी एकच बाजू पाहता येते। की यामध्ये जर आपण पाहिलं तर पृथ्वीगोलावरती आपल्याला आपल्या जी समोरची बाजू असते की ही समोरची बाजूच आपल्याला त्या ठिकाणी पाहता येते आणि एकाच वेळी ती आपल्याला पाहता येते। नंतर गोल फिरवल्यानंतर आपण दुसरी बाजूही पाहू शकतो, परंतु पृथ्वीची एकाच वेळी एकच बाजू आपण पाहू शकतो। पहा त्यानंतर पहा विशिष्ट प्रदेशाचा की जसं देश, राज्य तपशीलवार अभ्यास करण्यासाठी यापैकी कोणते साधन तुम्ही वापराल। पहा म्हणजे एखाद्या विशिष्ट प्रदेशाचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल, म्हणजे एखाद्या देशाचा किंवा राज्याचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर त्यासाठी आपण प्रामुख्याने नकाशा हे जे साधन आहे हे साधन आपण त्या ठिकाणी वापरत असतो। पहा कारण आपल्याला माहीत आहे की देशाचा नकाशा असतो, राज्याचा असतो, पृथ्वीगोल हा मात्र त्या ठिकाणी आपल्याला
एखाद्या देशाचा किंवा राज्याचा आपल्याला हा दिसून येत नाही पहा. आणि त्यामुळं प्रामुख्याने नकाशा हे जे साधन आहे हे साधन आपण एखाद्या विशिष्ट प्रदेशाचा तपशीलवार अशा प्रकारचा अभ्यास करत असताना नकाशाचा वापर आपण करू शकतो पहा. यानंतर पहा की कोणत्या साहित्यास पृथ्वीची प्रतिकृती म्हणता येईल. पहा की अगदी ज्याप्रमाणे आपण भूगोलामध्ये शिकलेलो आहोत की पृथ्वी ही गोलाकार आहे, लंबवर्तुळाकार आहे अशा स्वरूपामध्ये. आणि मग अगदी या ठिकाणी आपल्याला पृथ्वीगोल हा जो या ठिकाणी दिलेला आहे तर ही पृथ्वीची प्रतिकृती आहे असं आपल्याला त्या ठिकाणी प्रामुख्याने म्हणता येईल पहा. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो की अगदी नकाशा आणि पृथ्वीगोल की अगदी असं या दोनही गोष्टींचा विचार आत्ता आपण या ठिकाणी केलेला आहे, या साधनांचा विचार केलेला आहे. आणि त्यामुळं आपल्याला हे जे प्रश्न आहेत की हे प्रश्न पुस्तकामधून आपल्याला उत्तरासहित आपल्या स्वाध्यायामध्ये त्या ठिकाणी ते आपल्याला लिहून काढायचे आहेत पहा. तर पहा की या ठिकाणी आपल्याला भौगोलिक स्पष्टीकरण दिलेलं आहे की आपण आत्तापर्यंत निरीक्षण केलं आणि अशा या निरीक्षणावरून तुमच्या काय लक्षात आलेलं असेल. पहा की नकाशे हे द्विमितीय असतात पहा. की अगदी जर आपण पाहिलं तर पृथ्वीगोल हे मात्र त्रिमिती असतात. म्हणजे नकाशांना द्विमिती म्हणजे रुंदी आणि लांबी अशा 2 मिती असलेला जो पृष्ठभाग असतो की ज्याला आपण द्विमिती असं म्हणतो. आणि म्हणून नकाशांना प्रामुख्याने रुंदी आणि लांबी अशा 2 गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी आढळून येतात. तर पृथ्वीगोल जर आपण पाहिला तर हा त्रिमितीय असतो. की अगदी त्रिमितीय म्हणजे काय की ज्याला रुंदी आहे, लांबी आहे आणि उंचीही आहे. म्हणजे अशा प्रकारच्या 3 गोष्टी लांबी, रुंदी आणि उंची असलेला जो पृष्ठभाग असतो की ज्याला आपण त्रिमितीय असं म्हणू शकतो पहा. की जसं जर उदाहरण द्यायचं झालं आपल्याला तर डस्टर असतो, डबा असेल किंवा एखादा प्याला असेल, तांब्या असेल, डोंगर, चंद्र हे त्रिमितीय असतात. तर द्विमितीयमध्ये जर आपण पाहिलं तर अगदी ज्याला 2 बाजू आहेत, रुंदी आणि लांबी. की जसं कागद असेल, फळा असेल, एखादी मेज असेल किंवा जमीन असेल. म्हणजे अशा प्रकारच्या या गोष्टींचा विचार जर आपण केला तर त्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी आढळून येतात पहा. म्हणजेच द्विमितीय घटकाला लांबी आणि रुंदी असते आणि लांबी आणि रुंदी मिळून त्याचं जे क्षेत्रफळ आहे की हे क्षेत्रफळ त्या ठिकाणी तयार होताना आपल्याला आढळतं पहा. त्यानंतर पहा की त्रिमितीय वस्तूला लांबी, रुंदी आणि उंची म्हणजे या 3 गोष्टी असतात. आणि या 3 गोष्टी मिळून त्याचं जे घनफळ असतं की हे घनफळ प्रामुख्याने त्या ठिकाणी तयार होताना आपल्याला आढळून येतं पहा. त्याचप्रमाणे नकाशाच्या साहाय्याने जगाचा त्याचप्रमाणे मर्यादित अशा प्रकारचा जो प्रदेश असेल की अशा या प्रदेशाचा सुद्धा अभ्यास आपल्याला त्या ठिकाणी करता येऊ शकतो पहा. म्हणजेच आपण पाहिलं की जगाचा असेल, आपल्या देशाचा असेल, एखाद्या राज्याचा असेल किंवा एखाद्या जिल्ह्याचा, तालुक्याचा म्हणजे मर्यादित अशा प्रकारचा जो काही अभ्यास आहे तो अभ्यास करत असताना नकाशा हे साधन अतिशय महत्त्वाचं अशा प्रकारचं आपल्याला वाटत असतं पहा. यानंतर जर आपण पाहिलं तर पृथ्वीगोल हा कितीही लहान किंवा मोठा जरी असला तरीसुद्धा संपूर्ण पृथ्वीची ती एक प्रातिनिधिक अशा प्रकारची प्रतिकृती त्या ठिकाणी असते पहा. म्हणजेच आपण पाहिलं की अगदी पृथ्वीगोल कशाही आकाराचा असो, लहान असो किंवा मोठा असो की अगदी पृथ्वी ज्याप्रमाणे गोल आहे की अगदी संपूर्ण पृथ्वीचं किंवा संपूर्ण जो प्रदेश असेल पृथ्वीवरील तो संपूर्ण प्रदेश या पृथ्वीगोलावरती त्या ठिकाणी आपल्याला एकाच वेळी ठीक आहे ना आपण जर पाहिलं तर तो गोल फिरून आपण त्या ठिकाणी असे हे पृथ्वीवरील वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रदेश असतील हे प्रदेश आपण ते पाहू शकतो. आणि म्हणून पृथ्वीगोल जर आपण पाहिलं तर तो एक प्रकारे पृथ्वीची प्रातिनिधिक प्रतिकृती समजली जाते पहा. की अगदी यामध्ये जर आपण पाहिलं तर पहा या ठिकाणी आपल्याला सांगितलं की द्विमितीय आणि त्रिमितीय की लांबी, रुंदी अशा 2 मिती असलेला जो पृष्ठभाग असतो की ज्याला आपण द्विमितीय असं म्हणतो, कागद, फळा, मेज, जमीन. आणि त्रिमितीयमध्ये आपण पाहिलेलं होतं लांबी, रुंदी आणि उंची असलेला जो पृष्ठभाग असतो त्याला त्रिमितीय असं म्हणतो. की उदाहरण डस्टर, डबा, पेला, तांब्या, डोंगर, चंद्र. तर पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला नकाशा आणि पृथ्वीगोल यांची जी काही तुलना आहे ती तुलना आपण साधारणपणे आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. त्यांचं दोन्हींचंही निरीक्षण आपण या ठिकाणी केलेलं आहे पहा. की अगदी यामध्ये आपण जर पाहिलं तर क्षेत्रभेटीमध्ये
विविध अशा प्रकारच्या ज्या काही भौगोलिक सहली असतात त्या भौगोलिक सहली अतिशय महत्त्वाच्या अशा प्रकारच्या असतात पहा. आणि अशा या सहलींना जात असताना जर आपण पाहिलं तर आपल्याला अशा या नकाशांचा जो उपयोग आहे तो उपयोग आपल्याला त्या ठिकाणी खूप चांगला अशा प्रकारे करता येत असतो पहा. की जसं भौगोलिक सहल ही एक भूगोल विषयासाठी अतिशय महत्त्वाची अशा प्रकारची अभ्यास पद्धती पूर्वीपासून आपण वापरत आलेलो आहोत. आणि मग यामध्ये एखाद्या क्षेत्राला आपण भेट देत असतो आणि त्या क्षेत्रभेटीमुळं त्या ठिकाणची भौगोलिक सामाजिक जी काही परिस्थिती आहे ती परिस्थिती आपल्याला त्या ठिकाणी जाणून घेता येते. म्हणजेच त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी भौगोलिक परिस्थिती कशी काय आहे, त्या ठिकाणी असणारी सामाजिक परिस्थिती, म्हणजे अशा या गोष्टींचा विचार किंवा जो अभ्यास आहे तो अभ्यास आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला तो करता येत असतो. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर ज्या क्षेत्राला आपण भेट देतो किंवा ज्या ठिकाणी आपण जातो त्या ठिकाणचे जे स्थानिक लोक आहे की अशा या लोकांशी आपण प्रत्यक्षपणे जी चर्चा आहे ती चर्चासुद्धा आपण करू शकतो पहा. म्हणजे तशा प्रकारची संधी आपल्याला त्या ठिकाणी गेल्यानंतर प्राप्त होत असते पहा. त्यानंतर पहा की अगदी जी भौगोलिक स्थिती आहे ही भौगोलिक स्थिती जर आपण पाहिली तर अगदी एखाद्या ठिकाणाला ज्यावेळेस आपण प्रत्यक्षपणे भेट देतो की जसं नक्षत्रालय असेल, डाकघर असेल, बसस्थानक असेल, मॉल असेल, डोंगर असेल, समुद्रकिनारा, लघुउद्योग केंद्र, म्हणजे अशा या ठिकाणाला ज्यावेळेस आपण भेट देतो किंवा अशा ठिकाणाला तुम्ही भेट देऊन पहा आणि भेट दिल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी आढळलेल्या विविध अशा प्रकारच्या ज्या बाबी असतात की अशा या बाबींची माहिती आपण त्या ठिकाणी करून घ्यायची आहे, निरीक्षणं त्या ठिकाणी आपल्याला करायचे आहेत पहा. म्हणजेच की अगदी ज्यावेळेस आपण एखाद्या क्षेत्रभेटीला किंवा सहलीला आपण गेल्या वर्षी गेलो होतो पहा, मग सहलीला गेल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणाची जी माहिती आहे ती माहिती शिक्षक हे सांगत असतात. आणि मग की अगदी ज्या ठिकाणाला भेट द्यायची त्या ठिकाणी जात असताना आपण विविध अशा प्रकारची प्रश्नावली ही आपण तयार केली पाहिजे. आवश्यकता असेल त्या ठिकाणी आपण मुलाखतीसुद्धा घेतल्या पाहिजे, त्यांच्या नोंदी ठेवल्या पाहिजे, त्यांची चित्रं काढली पाहिजे. विविध अशा प्रकारची रेखाटनं आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर तयार करणं हे अपेक्षित असतं. म्हणजेच सहलीला गेल्याच्या नंतर की अगदी त्या प्रदेशाचा संपूर्णपणे जो विचार आहे तो विचार आपण करू शकतो पहा. तर पहा या ठिकाणी आपल्याला म्हणलं आहे की हे तुम्हाला माहीत आहे का की पृथ्वीचा गोल नकाशा तयार करायचा जर झाला तर प्रत्यक्ष तारेचा पृथ्वीगोल त्या ठिकाणी तयार केला जातो आणि मग त्याच्या आत दिवा लावून त्याचं प्रक्षेपण हे प्रकाशाच्या साह्याने कागदावर घेतलं जात असतं पहा. आणि मग अशा हे जे काही प्रक्षेपण आहे तर या प्रक्षेपणाच्या आधारे हा जो नकाशा असतो तो नकाशा त्या ठिकाणी तयार केला जातो. म्हणजेच पृथ्वीचा किंवा पृथ्वीच्या कोणत्याही भागाचा नकाशा ज्यावेळेस तयार करायचा असतो आणि तो तयार करत असताना मूलभूत अशा प्रकारची जी काही वृत्तजाळी आहे ही वृत्तजाळी ही मात्र आपल्याकडे आवश्यक अशा प्रकारचा भाग आहे. म्हणजेच अशा पद्धतीने जर आपण पाहिलं तर त्रिमितीय पृथ्वीगोलावरून सुद्धा द्विमितीय कागदावर जो काही नकाशा आहे हा नकाशासुद्धा त्या ठिकाणी तयार केला जातो पहा. की जसं या ठिकाणी तुम्हाला मी एक आकृती दाखवतो की अगदी वृत्तजाळीतून सोडलेला प्रकाशझोत आणि अशा या प्रकाशझोतामुळे या ठिकाणी समोर कागदावरती तयार झालेलं हे जे काही नकाशा आहे हा नकाशा आपल्याला त्या ठिकाणी दिसतो पहा. म्हणजेच जर आपण पाहिलं तर अशा प्रकारची जी काही वृत्तजाळी आहे की या वृत्तजाळीमुळे आपण या ठिकाणी अशा प्रकारचे जे नकाशे असतात तर हे नकाशेसुद्धा आपण त्या ठिकाणी तयार करत असतो पहा. आणि म्हणून की अगदी अशा प्रकारे पहा की अगदी या पृथ्वीगोलावरती पृथ्वीचा जो काही गोल नकाशा आहे तो नकाशा ज्यावेळेस तयार करायचा असतो त्यावेळेस प्रत्यक्षपणे त्या ठिकाणी तारेचा जो काही वापर आहे किंवा तारेचा पृथ्वीगोल त्या ठिकाणी तयार केलेला आपल्याला दिसतो एकीकडे. आणि त्याच्या आतमध्ये पहा की जो दिवा आहे तो दिवा त्या ठिकाणी लावलेला आहे आणि त्याचं जे प्रक्षेपण आहे ते प्रकाशाच्या साह्याने समोरच्या कागदावर त्या ठिकाणी घेतलेलं आहे आणि अगदी प्रक्षेपणाच्या आधारे जो समोरचा नकाशा आहे तो नकाशा आपल्याला तयार झालेला दिसून येतो पहा. आणि त्यामुळं की अगदी अशा या विविध अशा प्रकारच्या साधनांचा जो वापर आहे की हा वापरसुद्धा त्या ठिकाणी प्रत्यक्षपणे केला जातो पहा. त्यानंतर पहा की अगदी आपल्याला या ठिकाणी भूगोल दालन म्हटलं आहे
की अगदी भूगोलदालन म्हणजे काय आहे, की भूगोलासाठी अतिशय महत्त्वाचा अशा प्रकारचा हा विषय आहे की अगदी भूगोल आपल्याला त्या ठिकाणी गेल्यानंतर खूप समर्थपणे आपल्याला पाहायला मिळतो किंवा शिकायला हा मिळत असतो. पहा, म्हणजे भौगोलिक अशा प्रकारच्या विविध जे काही घटक आहे की हे घटक या दालनामध्ये प्रत्यक्षपणे त्या ठिकाणी ठेवलेले असतात आणि त्यावरून आपल्या ज्या काही भौगोलिक संकल्पना आहे की या भौगोलिक संकल्पना त्या ठिकाणी स्पष्ट होताना आपल्याला आढळतात. पहा, आणि त्यामुळं पहा या ठिकाणी आपल्याला एक खूप मोठा अशा प्रकारचं जे काही पृथ्वीचा गोल आहे की हा गोल पृथ्वीचा या ठिकाणी पुस्तकामध्ये दाखवलेला आहे की ज्याला आर्था असं म्हटलेलं आहे. आणि मग आर्था हा एक जगातील सर्वात मोठा अशा प्रकारचा फिरता पृथ्वीगोल हा आहे. आणि मग तो कुठे आहे की अमेरिकेच्या संयुक्त संस्थानामध्ये मेन राज्यामध्ये यार्मथ या ठिकाणी ही पृथ्वीची महाकाय अशा प्रकारची जी प्रतिकृती आहे ही प्रतिकृती आपल्याला त्या ठिकाणी गेल्यानंतर पाहायला मिळते. पहा, आणि मग अशा या पृथ्वीगोलाच्या परिभ्रमणाचा आणि परिवलनाचा जो काही वेग आहे की हा वेगसुद्धा पृथ्वीच्या वेगानुसारच राखलेला आहे. की जसं आपल्याला माहिती आहे की पृथ्वीचं परिभ्रमण आणि परिवलन या दोन अतिशय महत्त्वाच्या अशा प्रकारच्या गोष्टी आहे की जसं आपल्याला आपण शिकलेलो आहोत की पृथ्वी ही स्वतःभोवती फिरते आणि त्याचप्रमाणे ती पृथ्वी सूर्याभोवती फिरता फिरता ती स्वतःभोवतीसुद्धा फिरत असते. पहा, आणि त्यामुळं हा परिभ्रमणाचा किंवा परिवलनाचा जो काही वेग आहे की हा पृथ्वीच्या वेगानुसारच या ठिकाणी आर्था हा जो पृथ्वीगोल आहे की त्या पृथ्वीगोलाचा सुद्धा तो वेग सारखाच प्रमाणामध्ये ठेवलेला आहे. पहा, मग असं का की अगदी ते आपल्याला पृथ्वीची जी काही भौगोलिक संकल्पना आहे ही संकल्पना स्पष्ट होण्यासाठी किंवा परिभ्रमण परिवलन अशा प्रकारची संकल्पना स्पष्ट करण्यासाठी अशा प्रकारचा हा जगातील एक सर्वात मोठा अशा प्रकारचा फिरता पृथ्वीगोल हा त्या ठिकाणी ठेवलेला आहे. आणि त्यामुळं आपल्याला ह्या ज्या काही संकल्पना आहे या संकल्पना आपल्या त्या ठिकाणी स्पष्ट होत असताना आपल्याला आढळतात. पहा, तर पहा विद्यार्थी मित्रांनो की अगदी अतिशय छोटं अशा प्रकारचं हे प्रकरण आहे की पृथ्वीगोल त्याचप्रमाणे नकाशा यांची जी काही तुलना आहे ती तुलनाही आपण या ठिकाणी पाहिली. त्याचप्रमाणे क्षेत्रबिटीमध्ये एखादी भौगोलिक सहल की ज्या सहलीला आपण ज्यावेळेस भेट देतो एखाद्या ठिकाणाला आणि मग त्या ठिकाणी गेल्यानंतर विविध अशा प्रकारच्या ज्या काही संकल्पना असतील मग त्या ठिकाणी भौगोलिक किंवा सामाजिक जी काही परिस्थिती आहे ही परिस्थिती त्या ठिकाणी प्रत्यक्षपणे गेल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी अनुभवायला मिळते. त्याचप्रमाणे की अगदी भूगोलदालनासारखं एखादं अतिशय महत्त्वाचं अशा प्रकारचं अर्थासारखं जो काही पृथ्वीगोल आहे तो पृथ्वीगोलही आपण या ठिकाणी अभ्यासलेला आहे. आणि त्यामुळं आपल्या भौगोलिक ज्या काही संकल्पना आहेत त्या संकल्पना स्पष्ट होण्यास आपल्याला मदत झालेली आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपलं हे जे काही प्रकरण आहे की हे प्रकरण संपलेलं आहे की अगदी यामधील विविध अशा प्रकारच्या जे काही प्रश्न आहे स्वाध्याय आहे तर हा स्वाध्याय आपण आपल्या वहीमध्ये लिहून काढायचा आहे. त्याचप्रमाणे अगदी त्या ठिकाणी पहा की आपल्याला संदर्भासाठी संकेतस्थळं दिलेली आहेत की अगदी यावरती किंवा जो बारकोड दिलेला आहे त्या बारकोडवरती सुद्धा आपण क्लिक केलं की त्या ठिकाणी आपल्याला या प्रकरणाविषयी जी माहिती आहे ती माहिती मिळू शकते. किंवा विविध अशा प्रकारचे संदर्भ पाहत असताना भूगोलदालन असेल किंवा आणखी विविध अशा प्रकारच्या संकल्पना स्पष्ट करत असताना आपल्याला हे जे काही संकेतस्थळ आहे त्या संकेतस्थळांचाही उपयोग आपल्याला चांगल्या प्रकारे होऊ शकतो. पहा, आणि त्यामुळं तर हे जे काही संकेतस्थळ आहे ते संकेतस्थळसुद्धा शोधण्याचा प्रयत्न आपण करायचा आहे. पहा, धन्यवाद.